तर कॉकरोच जनता पार्टीची ही मोहीम सुरू करणारे अभिजित दिपके आहेत तरी कोण, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर अभिजित दिपके हे महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातून जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. सरन्यायाधीशांनी बेरोजगारांना झुरळ म्हटल्यानं कॉकरोच जनता पार्टीद्वारे त्यांनी ऑनलाईन चळवळ उभारली. दिपकेंना आम आदमी पार्टीच्या सोशल मीडियाचा अनुभव आहे. तर कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. काश्मीर सोबत उभं राहा, उद्या तुमच्या राज्यासोबतही होईल, अशी टीका त्यांनी केली होती. काश्मीरी लोक सतत दडपशाहीत भीतीत जगतायत, असंही दिपकेंचं मत होतं. तर दिपकेंच्या वक्तव्याविरोधात पुण्याच्या विनय जोशींची पोलिसात तक्रार दाखल झाली होती, पण या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. तर सीजेपीचा आणखी एक चेहरा विजेता दहिया हे नेमके कोण आहेत तेही पाहूयात. तर विजेता दहिया कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. मूळचा हरियाणाचा आहे, कंटेंट क्रिएटर आणि फिल्म मेकर आहे. ध्रुव राठीच्या टीममध्ये रिसर्चचा त्याचा अनुभव आहे आणि राठीसाठी तो स्क्रिप्टही लिहायचा. तर ध्रुव राठीच्या टीममध्ये क्रांतिकारी कवी अशी त्याची ओळख आहे. दरारे आणि ओपरी पराई या 2 हरियाणवी चित्रपटांसाठी त्यानं कथालेखन केलंय. भाड़ में जाए नौकरी, पॉवर ऑफ युनिवर्स या 2 बेस्ट सेलर पुस्तकांचा तो लेखक आहे. तर आशुतोष रांका कोण आहे तेही पाहूयात. तर आशुतोष रांका हा मूळचा राजस्थानचा. IIT कानपूरमधून त्यानं इंजिनिअरिंग केलंय. आपच्या मनीष सिसोदिया आणि आतिशींच्या खास टीममध्ये तो होता. IIT मध्ये स्टुडंट जिमखाना विद्यार्थी संघटनेचा तो नेता होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यानं पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. तर मुंबईत 2017 ते 19 दरम्यान त्यानं कन्सल्टंट म्हणून काम केलंय. लंडनच्या मॅकेन्सी मध्येही त्यानं काय नोकरी केली आहे. 2025 मध्ये तो भारतात परत आला आणि जयपूरमधल्या काही आंदोलनात त्यानं भाग घेतला. तर सीजेपीचा आणखी एक चेहरा सौरव दास हा नेमका कोण आहे तेही पाहूयात. कॉकरोच जनता पार्टीचा तो मुख्य प्रवक्ता आहे. मुक्त पत्रकार म्हणून त्यानं अनेक विषयांवर लेखनही केलंय. न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर टीका करणारे लेख तो लिहित असतो. तर भीमा कोरेगावच्या आरोपींना जामीन का देत नाही असे प्रश्न विचारणारे लेखही त्याने लिहिलेले आहेत. न्यायमूर्ती एम सुंदरेश यांच्यावर भीमा कोरेगावची सुनावणी वारंवार तहकूब करतात असा आरोप त्यानं केला होता. तर भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांकडून RTI द्वारे आरोपींची माहिती मागवली होती. 23 नोव्हेंबर 2025 ला इंडिया गेटवरच्या पर्यावरण आंदोलनाचं यानं नेतृत्व केलं होतं. तर इंडिया गेटवरच्या आंदोलनात नक्षल कमांडर हिडमाच्या समर्थनार्थ तरुणांनी घोषणाबाजी केली होती. इंडिया गेटवर आंदोलकांचा पोलिसांवर पेपर स्प्रेचा मारा करण्यात आला होता आणि त्या आंदोलनामध्ये 10 पोलीस जखमी झाले होते. तर इंडिया गेट आंदोलन प्रकरणी 2 FIR दाखल करून 22 जणांना अटक झाली होती. इंडिया गेट आंदोलन प्रकरणात देशाच्या ऐक्याला आव्हान देणारे BNSचं कलम 197 लावण्यात आलं होतं.
आता हा सौरव दास कॉक्रोच जनता पार्टीचा एक मुख्य चेहरा झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.